तुमच्या बागेला साधारण पाड कधी लागतो आता? पाड लागतोय मे मध्येच. मेच्या आधीवर नाही कधी? नाही लागला कधी. यंदा लवकर आंबा खायला येतं का? खायचं येतं. मग तुम्हाला एक औषध सांगतो, ते प्रमाण तुम्ही का डायरेक्ट ठरवू शकताय का बाबा हा हे झाड हा दिसतंय हा ह्याला घाला 10 ml असं घालून चालत नाही. तर हे बघा, हे आता आपण आणलाय टेप. आता हे टेपवरनं कसं मोजायचं आपण आता तुम्हाला सांगताय ना. तर झाडाच्या बाजूनं एक 3 फूट अंतरानं, आता 3 फूट साधारणपणे इथं येते बघा. तर आहे ना सर आपलं होल मारून घ्यायचं पारण. आता तुम्हाला सांगतो थोडक्यात, काय लोक काय करतात वर्षातून 2 वेळा घालतात, 3 वेळा घालतात, ते चुकीचं आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी दूत साहिल स्वागत आपल्या पेजला विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चर. आमचं लोकेशन आहे एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर आज आम्ही आलोय कृष्णत नामदेव पोळ यांच्या बागेमध्ये. आता सर आपलं लोकेशन कुठं सांगा? कुठले? रायगाव तालुका कडेगाव आणि जिल्हा सांगली. तर आज आम्ही आलोय कुठे? तर रायगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येते. आता तुम्ही विचार करता आज काय मी घेऊन आलोय, तर आज सगळ्यात एकदम महत्त्वाचा विषय आहे. काय व्हायला लागलंय बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक मोठा प्रॉब्लेम. तुमच्या बागेला साधारण पाड कधी लागतो आता? पाड लागतोय मे मध्येच. मेच्या आधीवर नाही कधी? नाही लागला कधी. यंदा लवकर आंबा खायला येतं का? खायचं येतं. मग तुम्हाला एक औषध सांगतो, ते कसं काम करतं ते एकदम थोडक्यात सांगतो. तर कसं आहे, हे बघा आपल्या झाडामध्ये आहे ना एक असं औषध आता निर्माण केलंय. हे बघा ही बाटली. आता हे कुठलं आहे? पेलेटचं पॅक्लोबुट्राझोल. ह्याच्यात आता केमिकल आहे, म्हणजे तुम्हाला काय लय डिटेलमध्ये नाही, एकदम थोडक्यात सांगतो. ह्याचं काय काम असतंय, तर आता आपलं हे काय आहे, तर कुठलं तणनाशक नाही, कीटकनाशक नाही, हे आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. म्हणजे काय? झाडाची झाड वाढ नियंत्रक. म्हणजे झाड वाढायचं थांबायचं ह्याच्या हातात आहे सगळं. आपल्यात हार्मोन येतं तसं झाडात बी येतं. बरोबर आहे. आता ह्याला काय विषय होतो ते सांगतो. आता हे झाडाला नवीन फुटवा निघतोय समजा. आता हे झाडाला बघू शकता मागं फुटवा आता निघायला लागलाय. ते कशामुळं? तर J3मुळं. J3मुळं. तर ह्याचं काय काम असतं की स्पेशी विभाजन करायचं, म्हणजे स्पेशीचा आकडा वाढवला, हे स्पेशीपासून म्हणते त्याचा आकडा वाढला, मग त्याचा फुटवा निघाला. आता ह्याचं काम कसं असतं एकदम सोपं सांगतो. आता आपलं झाड अनर्स कुठनं येतं खाली, आता काय खतं टाकली, शेणखत वगैरे दिसायला लागले थोडं. वरचं खत गाठले. वरचं खत गाठले. गाठले. आपण काय करतो, ह्याला आता खत गाठली की झाडाला अनर्स भेटला. मग ते काय करतं की त्या झाडामध्ये 2 कामं एकत्र चालू असतात. फुटवा यायचं आणि अनर्मितीचं दोन्ही कामं एका संघ चालू असते. तिथं काय बंद नसतंय. पण काय करतं, ह्या झाडाला असं कळतं की मला आता काय करायचं आहे, तर फुटवा करायचा नाही, मला आता खाद्य पाहिजे. म्हणजे ह्याच्यामुळे काय झालं, J3 जे ते फुटवा काढतंय त्याचं प्रमाण झालं कमी, आणि ती ताकद जाणं कुठं तुमच्या फळनिर्मितीला, म्हणजे ह्याचा अर्थ तुमचा लवकर येणार. आता कल्टर घालताय, पण बरेचसे लोक म्हणतात सर हे चांगलं आहे वाईट आहे, नक्की काय आहे? आता तुम्हाला सांगतो थोडक्यात, काय लोक काय करतात वर्षातून 2 वेळा घालतात, 3 वेळा घालतात, ते चुकीचं आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हे वाईटच असतो बघा शेतकरी मित्रांनो. म्हणून आपण कसं वापरायचं, एकदम प्रमाणात वापरायचं. ह्याला आता दुसरी गोष्ट काय होती की एकाड 1 वर्ष फळदार ना, आता इथं केशर आहे म्हणून काय ह्याला होत नसेल, पण हापूस वगैरे बघायला गेला ना एकाड 1 वर्ष फळदार ना, हे जरा प्रॉब्लेमच आहे. म्हणजे काय तुम्ही आता कोकणात बघितलं तर यंदा ह्या फांदीला आंबा आहे, पुढल्या वर्षी त्या फांदीला आहे, 1 वर्ष आंबाच नाही आणि 1 वर्ष फुलं आंबा. मग त्यासाठी तोडगा म्हणून हे तयार केलेलं आहे. खरं तर ह्याचं काम कसं होतंय, तर हे आता टाकायला लागतं आत्ताच कालावधी 15 जुलै ते 15 ऑगस्ट हा कालावधी आहे. तर ह्याचा कालावधी कुठला आहे? 15 जुलै ते 15 ऑगस्ट. आज बघू शकता तारीख किती आहे, तर 18 जुलै आज तारीख आहे. म्हणून आता आपण हे करतोय, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या झाडाचं प्रमाण किती आहे ते ओळखून घेणं गरजेचं आहे. कारण जर का ह्याचं जास्त प्रमाण झालं, समजा होणे पण झालं, तर झाडाची पूर्णपणे वाढ थांबते. कारण J3चं प्रमाण कमी करतंय. एकदा ह्याचं प्रमाण वाढलं ते पाकच बंद झालं, वाढ नाही होणार नाही. म्हणून एकदम कसं वापरायचं, प्रमाणात वापरायचं. नंतर दुसरी गोष्ट काय झाडं एक लिमिट असत्या, म्हणजे कमीत कमी तुमचं 4 वर्ष झाड व्हायला पाहिजे, त्याशिवाय घालायचं नाही. ते का, तर ते पुरेपूर वाढ झाल्याशिवाय ते घालून उपयोगच नाही ना. आता अगोदरच्या काळात एवढी उंच झाडं जायची, त्यासाठी पण हे एक अल्टरनेटिव्ह आहे. म्हणजे डॉर्फ कमी उंचीला झाडे ठेवायसाठी हे पर्याय आहे. आता हे घालायचं कसं, तर त्याच्या अगोदर हे मोजायचं कसं हे महत्त्वाचं आहे. कारण प्रमाण तुम्ही का डायरेक्ट ठरवू शकताय का बाबा हा हे झाड हा दिसतंय हा ह्याला घाला 10 ml असं घालून चालत नाही. तर हे बघा, हे आता आपण आणलाय टेप. आता हे टेपवरनं कसं मोजायचं आपण आता तुम्हाला सांगतो. तुम्ही धरा टेप एका बाजूला, आता मीटरमध्ये आपण मोजणार आहे. तुम्ही तिकडे कोपऱ्यावर जा. नाही ह्या झाडाचा शेंडा कुठवर संपतोय बघा, फुटवा शेवटचा कुठेच आहे तिथं आहे ना, इकडनं घ्या जरा. हे बघा ह्या लेवलने गेलं तर एक 6 मीटर आहे. इकडे बघा, हां हे बघा हे 6 मीटर आता इथं भरलंय.
म्हणजे अशी 6 मीटर आहे आपली. आता असं बघूया उभं, तुम्ही इकडे या पुढच्या बाजूला. तिकडं शेवटचा पॉईंट इकडच्या बाजूला धरा. झाडाचा फुटवा कुठवर आला शेवटचा बघा. इकडून हे बी 6 मीटर देते. म्हणजे आता आपलं टोटल किती आलं तर 6 मीटर आले. 6 बाय 6. मग कसं आहे आता हे बघा, याला 6 मीटर असलं ना, समजा काय काय शेतकऱ्यांचं काय होतं की एकाच बाजूनं जास्त वाढते, लांबी तर लांबी वाढत्या किंवा बाजूला वाढते. मग त्यासनी काय करायला लागतं, 6 अधिक 6 भागिले 2 म्हणजे आपल्याला ॲव्हरेज काढायचा त्याचा, की सरासरी बाबा सरासरी म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे की किती मीटर आहे, तर 6 मीटर आहे. आता 6 मीटरसाठी आपलं प्रमाण येतं आहे साधारणपणे 10 ml आपल्याला पुरेसं आहे. 10 मिनिट. एका झाडाला एवढ्या 10 ml फक्त लागणार आहे, होय. लय लागणार नाही. पण हे घालताना बी छोटे झाड असणे असं, छोटे हे बघा, आता हे झाडं बारक आहे थोडं. हे जी कॅनोपी बघितली, ह्याला 5 ml घालायला लागणार, ह्याला 10 घालून फायदा नाही. ते बी काय काय झाडांना आता ज्यांना रोग वगैरे आहे ना तसले काही जास्त घालायचं नाही. आता बऱ्यापैकी इथं मागचं झाड दादा दाखवा, ह्या झाडाला पण आपण एवढंच घालू शकतोय, तरी बी एकदा मोजून घ्यायचं. आता ह्याची प्रक्रिया मेन कशी आहे ते तुम्हाला दाखवतो. या इकडं हे झाड आहे आता आपलं, हे आता झाड आहे ना, तर झाडाच्या बाजूनं एक 3 फूट अंतरानं, आता 3 फूट साधारणपणे इथं येते बघा, तर आहे ना सर आपलं होल मारून घ्यायचं पारेनं. मुळी तूर आहे का ते? त्याच्यामुळे आहे त्यांना 5 फुटाच्या वरती गेलेले असते आता. होय. कारण कसं आहे, इथं जर कापून दिलं तर मग ते कुठं जमिनीत जाणार, जमिनीमध्ये गेलं की ते पाण्यासोबत मिक्स होणार, खाली पाण्यामध्ये मिक्स झालं मग त्या मुळ्या वाढणार, मग ते वरती जाणार, मग ते झाडाला लागणार. आणि एकदा गाठलं ना, हो चारी बाजूने जवळून या. जवळ गावात काम चालू आहे, चाललंय चुली रुबिकाचं आहे, ते बोलली होती मला, म्हणून भरते ती. हां हां, तुम्हाला किती लागेल? 5 मिनिट. तिकडे मी काढ. हे बघा, आता एवढा गड्डा सफिशियंट आहे आपल्याला. सेम असंच त्या बाजूनं. हे असं काढल्यामुळे फायदा काय होतो, सगळ्याच बाजूला पुरेपूर पोचलं जातं. नाहीतर काय काय जण काय चुकतात की डायरेक्ट ड्रिपमधून सोडतात. ड्रिपमध्ये सोडलं की डायरेक्ट जाणार आहे मुळाशी, खाली आत जाणार नाही, मग त्याचा काय फायदा होणार नाही. कसं होतं, वेळ जरा जास्त लागतोय मान्य आहे, पण जर का केलं तर काम प्रॉपर केलं तरच त्याचा फायदा होतो ना. आता हे बघा, इकडचा पण खड्डा काढून झाला आहे. असंच आपण आता चारी बाजूने करून घेणार आहोत. ते खड्डा काढेपर्यंत आपण आता जरा औषधाबद्दल जाणून घेऊया, कसं घालायचं ते. आता हे बघा, हे आहे ना साधारणपणे 10 लिटर पाणी आहे. 10 लिटर पाणी. आता आपलं प्रमाण किती होतं, तर फक्त आपलं होतं, आता हे जे झाकण आहे ते पूर्णपणे 20, आता हे जे झाकण आहे ते आपलं पूर्णपणे 20 ml आहे. आता हे आपण निम्मच भरून घेणार आहोत. या इकडं कलर बघू शकता, पांढऱ्या रंगाचा कलर आहे. हे आता हे ह्या पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे बघा बघा, हे आता आपण मिक्स केलेलं आहे. आता ह्याला वापरताना जरा काळजी वगैरे घ्यायची, कारण हे विषारी आहे, पॉयझनस आहे. म्हणून आहे ना जरा बघूनच काम करायचं, नीटच. हे आता पूर्णपणे मिक्स नीट आपण आता करून घेणार आहोत. हे बघा, 10 लिटरमध्ये डायल्यूट केल्यामुळे काय होतं, ते लगेच जमिनीमध्ये जातं आणि काय सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. हे बघा, झाडाला इफेक्ट काय होत नाही ना? नाही नाही, प्रमाणात वापरलं तर दादा काय, किती घालणार आहे काय ह्याला? 10 ml, एका झाडाला 10 ml फक्त. ह्या असं 1 लिटर 2 लिटर 2 लिटर. हे बघा, आता ह्यात गाठलं खाली जातंय बघा. या कारण हे पूर्ण रूट कॅनोपीपर्यंत पोचतं ना, हे काही एकदम इथे एकाच ठिकाणी साठणार नाही. आणि ज्यांना शक्य होईल
त्यांनी जास्त होल काढलं तर चालतंय. हे बघा आता तिकडे चला. ही पूर्ण प्रक्रिया आहे. हे बघा पाणी आता हळूहळू आत मुरून जाणार. हे असं केल्यामुळे काय होतं, झाडांना पण त्याच्या वाढीसाठी बरं पडतं, अपटेकला सोपं पडतं. आणि वापरायच्या अगोदर जरा 1-2-3 गोष्टी लक्षात ठेवूया. पहिली गोष्ट ती म्हणजे काय, जमिनीमध्ये ओलावा असला पाहिजे. आता हे आपण घालतोय त्या म्हणजे का पाऊस आहे म्हणून, जर का नसतं घातलं असतं का तर नसतं घातलं. आणि चुकून पण जास्त प्रमाणात वापरू नका. आता हे पूर्णपणे आपण आता सगळीकडे घालून घेणारच आहोत. हे बघा थोडं इकडे याजवळ. हे आता पाणी कमी झालं की परत ह्यात ॲड करणार आहे. हे बघा असं हिथं म्हणा हे काय वाया जात नाही. आणि हे केल्यामुळे 100% आपल्याला रिझल्ट चांगला भेटतो. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही पूर्णपणे प्रोसिजर होती की कल्टर की मोजायचं किती माप आणि घालायचं कसं. आणि अशा व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र. धन्यवाद.